मित्रांनो, वेस्ट इंडिज आणि IPLमधील चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्रेव्हन ब्रावो याने शनिवारी मोठा निर्णय घेतला. त्याने जाहीर केले की तो कॅरेबियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेत आहे. त्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून ब्रावो या प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे, पण आता तो सध्या चालू असलेल्या 2024च्या हंगामामध्ये या स्पर्धेत अखेरचा दिसणार आहे. तो या हंगामामध्ये त्रिनिदाद नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. या संघाचा पहिला सामना रविवारी सेंट किट्स अँड नेव्हिस पोर्ट्रोक्स विरुद्ध होणार आहे. ब्रावोची कॅरेबियन प्रीमियर लीगमधील कारकीर्द शनिवारी राहिली आहे. तो या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 103 सामन्यांमध्ये 128 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच 5 वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असून त्यातील 3 वेळा त्याने कर्णधार म्हणून विजेतेपद मिळवले आहे. ब्रावोने त्याच्या निवृत्ती घोषणेबाबतची पोस्ट लिहिली आहे की हा खूप सुंदर प्रवास आहे. मी आता माझ्या कॅरेबियन लोकांसमोर माझे शेवट प्रोफेशनल स्पर्धा खेळणार आहे. त्रिनिदाद नाईट रायडर्स हा संघ आहे जेथे माझ्यासाठी सर्व काही सुरू झाले आणि आता मी येथे शेवट करणार आहे. ब्रावोने त्रिनिदाद नाईट रायडर्स संघाकडून खेळताना मोठे यश अनुभवले आहे. त्याने 2017, 2018 आणि 2020 साली या संघाकडून विजेतेपद जिंकले. यातील 2017 आणि 2018 मध्ये निवृत्ती केली होती. 2018 केली होती. त्याने 2015 मध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो रेड स्टीलकडून कॅरेबियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले. तर 2021 मध्ये सेंट किट्स अँड नेव्हिस पोर्ट्रोक्सकडून विजेतेपद जिंकले. सेंट किट्स अँड नेव्हिस पोर्ट्रोक्ससाठी त्याने कर्णधार म्हणून हे यश मिळवले. 40 वर्षीय ब्रावोने फलंदाजी करताना कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 103 सामन्यांमध्ये 11,055 धावा केल्या. ब्रावो 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती झाला होता. त्यानंतर त्याने 2023 मध्ये IPLमधूनही निवृत्तीचा निर्णय घेतला. यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. तर मित्रांनो, अशा इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.